काम कितीही करा, काम काही संपतच नाही. तुम्हाला पण असंच वाटतं ना? खरंच मला कमेंट करून सांगा. तर इकडे मी काम वगैरे आवरत होते. सकाळची भांडी आहेत घासलेली, खूप सारी होती, तर ती लावून घेतली आणि परत एवढी सारी भांडी जमा झाली होती दिवसभरात, तर ते घासायचं काम चाललं होतं. संध्याकाळी मला वाटतं 4-5 वाजताचं चालू होतं माझं हे काम. नंतर भांडी वगैरे घासत होते, तर इकडे मधात माझ्या मुलीचं पण चालू होतं की कलिंगड कापून दे म्हणून. मी घेऊन ठेवलं होतं सकाळी आणि तिने काही ते पूर्ण होत दिलं नाही माझं काम. तर भांडी वगैरे राहू दिली मी अर्धवट आणि पहिले तिला कलिंगड कापून दिलं, दोन्ही मुलांना दिलं. तर आता कसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, तर मग थोडं मुलांना पण छान वाटतं म्हणून मी घेऊन ठेवलं होतं. तर छान असे बारीक बारीक तुकडे करून दिले त्यांना, बिया वगैरे काढून, आणि त्यावरती मस्त चाट मसाला वगैरे टाकून खूप छान लागतं. तर मुलं आवडीने खातात. मग त्यांना असं छान कापून दिलं आणि मी पण थोडं खाऊन घेतलं. आता मुलांना दिलं आपण काही राहणार आहे का तसं, असो. नंतर मग छान भांडे वगैरे घासून घेतले सर्व आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली. मग वेळ झालीच होती तोपर्यंत संध्याकाळची. तर दिवाबत्ती केली आणि नंतर मग स्वयंपाक तर काही करायचा नव्हता मला, पण मग सकाळची जे सोय असते भाजीची ते लावून ठेवत होते. कारण की किती म्हटलं आपण काम नाही आहे किंवा स्वयंपाक एक कमी झालं तरी पण दुसरं काम हे राहतच आपल्यासाठी लागून. तर आणि ह्यांनी आणणार होते पार्सल, त्यामुळे मग स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं मला. तर इकडे भाज्या वगैरे निवडत बसली होती. शेंगा घेऊन ठेवल्या होत्या मी, तर सकाळी याची भाजी होईल म्हटलं. आणि मी काय करत असली तर आमची सई माझ्याजवळ बसणार नाही असं होतच नाही, तिला पण मदत करायची असते मला. तर इकडे दोघींनी मिळून छान शेंगा निवडून घेतल्यानंतर अहो आले, त्यांनी बिर्याणी आणली होती आज. तर चला आजच्या पुरते एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.